सध्या सर्वत्र निवडणुकीचा फीवर असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे ती राजकारण आणि राजकीय नेत्यांची। जशी लोकांच्या मनात अस्वस्थता खतखत सुरू आहे तशीच अस्वस्थता कवींच्या मनात देखील आहे। औरंगाबादमध्ये एका कवी संमेलनाच्या निमित्तानं राजकारणाविषयींची कवींची हीच खतखत हीच अस्वस्थता कवितेच्या रूपात समोर आली आहे। मिर्झा एक्सप्रेस अर्थात प्रसिद्ध कवी मिर्झा बेग यांनी आपल्या वैदर्भीय कवितांनी राजकारण्यांची चांगलेच विकेट घेतली आहे। पाहुयात देवगिरी महोत्सवावरचा हा खास रिपोर्ट। औरंगाबादमध्ये देवगिरी महोत्सवाच्या निमित्तानं दिग्गज कवींनी गुलाबी थंडीत चांगलेच हास्यरंग भरले। व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फमू शिंदे, कविवर्य रामदास फुटाणे, मिर्झा बेग, जर्रा काझी, इंद्रजित घुले, नारायण सुमंत आदी निमंत्रित कवींनी खुमासदार कविता सादर करून धमाल उडून दिली। विदर्भ एक्सप्रेस मिर्झा बेग यांनी आपल्या खास शैलीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली। कर्मचाऱ्यांना 7वं वेतन, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही। साहेब 1.5 वर्ष आधी आम्ही 13,000 रुपयाच्या भावानं तूर विकली, आता आम्ही 3,500 रुपयाच्या भावानं विकून राहिलो। 3,500 रुपयाच्या भावानं विकलेली तूर त्याची डाळ आम्ही 1,200 रुपयाने खरेदी करून राहिलो। या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ते कोणते तरी मंत्री अरुण जेटली यायले आपला देश कृषी प्रधान आहे हे माहीतच नाही। भारतातले लोक शेती करते हे त्याला पता नाही। त्याच्या हातात कागद आणि पेन द्या आणि तुम्ही म्हणा का लिहा शेती शब्द तर लिहिताच येत नाही। सगळ्याबद्दल बोलते पण शेतीबद्दल अजिबात बोलत नाही। पंतप्रधानांचा एक पाय तर विमानातच, कवाई असेच एक जमिनीवर एक विमानात। एक पंतप्रधान होते भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, त्याच्याबद्दल चर्चा होती का ते एवढे श्रीमंत आहे का त्याचे कपडे धुवासाठी फॉरेन मध्ये जात होते। हे तर फक्त कपडे धुवालेच भारतात येते। मोदीजी बद्दल मला फार आदर आहे बरं। मला सांगा, मी मत दिल्याशिवाय मोदीजी पंतप्रधान झाले काय? तुम्ही साऱ्यानं मत दिले म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले ना। मग कसं नाही म्हणता तुम्ही? मोदीजी आपल्या पीए सोबत विमानात बसून साऱ्या पृथ्वीवर भ्रमण सुरू। एका देशावर विमान गेलं, मोदीजीने आपल्या पीएला विचारलं कोणता देश आहे? म्हणे अमेरिका। आपल्या बराकस्ताना म्हणे गेलो आहे म्हणे आपण। हा कोणता आहे? म्हणे चायना, तिथं गेलो। जापान गेलो, जर्मनी गेलो। काय म्हणे तो दूर एक देश दिसते तो कोणता आहे? भारत होय म्हणे तो। आम्ही तिथं कवा चालतो म्हणे। पण मोदीजी अजून भारतात आले नाही। मोदीजी अजून भारतात आले नाही। ते जेव्हा येतील तेव्हा अच्छे दिन येतील। उत्पादन खर्चावर आधारित भाव आणि 50% नफा देऊ असं त्यानं कबूल केलं होतं निवडणुकीच्या आधी। आणि मी खोटा बोलत असन तर इथं या, माझे कपडे फाळा, मा काही फाळा तुम्ही। आम्ही कापसाले भाव मागतो तर आम्हाला कापसाले भाव देत नाही गव्हर्नमेंट। आम्हाला म्हणते जोडधंदा करा, दुधाचा धंदा करा, गाईचं दूध काढा, कुत्र्याच्या पिलाले पाजा। मी म्हणतो कर्मचाऱ्याला सांगा का आहे त्या पगारात नोकरी करा आणि परवडत नसेल तर दुधाचा धंदा करा, गाईचं दूध काढा आणि कुत्र्याच्या पिलाले पाजा। आम्ही रेशमाच्या अळ्या पोसल्या, तुतीचे पानं आणायची त्याच्यावर रेशमाच्या अळ्या लावायच्या, अळ्या पोसाच्या। आम्हाला तो धंदा परवडला नाही। आमची कविता तयार, भल्ली झाली वांजोटी शेती तुही मोत्या, तू लाव तुती तुझ्या हाती तोत्या। सध्या चर्चेत असलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर मिर्झा बेग यांनी भाष्य केलं। वेगळा विदर्भ कोणाला पाहिजे? मी 3 माणसं निवडले। एक निवडला जानराव वाडी, वाडी म्हणजे सुतार, मराठीत ज्याला आपण कारपेंटर म्हणतो तो। दुसरा निवडला तुकाराम खाती, खाती म्हणजे लोहार। आणि तिसरा निवडला देवराव म्हाली, म्हाली म्हणजे नावी, नापीत हेअर कटिंग सलूनवाला। मी पहिले गेलो जानराव सुताराजवळ, त्याला म्हणलं भाऊ वेगळ्या विदर्भाबद्दल तो काय मत आहे? तो म्हणे वेगळा विदर्भ म्हणजे काय? अरे म्हटलं याले तर हा तर पहिल्याच वर्गात आहे। मग गेलो तुकाराम लोहारापाशी, त्याने म्हटलं तुकाराम भाऊ वेगळ्या विदर्भाबद्दल तू काय मत आहे? तो म्हणे विदर्भ म्हणजे काय? अरे म्हटलं हा तर पैदाच व्हायचा आहे। मग गेलो मी देवराव नाव्यापाशी, हेअर कटिंग सलूनवाल्यापाशी। म्हणलं देवराव भाऊ वेगळ्या विदर्भाबद्दल तू काय मत आहे? तो म्हणे डॉक्टर साहेब विदर्भ वेगळा झाला काय आणि महाराष्ट्रात राहिला काय? मी आताही हजामतास करतो, नंतरही मला हजामतास करायचं काम असं। हे फालतूचे हजामता कायले करायला लावता म्हणे तुम्ही? शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव,
लोकप्रतिनिधींकडून होणारा अपेक्षाभंग यावर देखील मिर्झा बेग यांनी कोरडे ओढले. हलक्या फुलक्या भाषेतून त्यांनी शेतकऱ्यांची विदारक स्थिती मांडली. आपला देश कृषी प्रधान आहे. आपल्या देशाला कृषी प्रधान हे पद कसं म्हटलं माहिती आहे का? युनो मध्ये ठराव पास झाला का ज्या देशात जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करतील त्याला कृषी प्रधान ही उपाधी द्यायची. आणि मग भारताच्या प्रतिनिधीनं पुराव्यानं सिद्ध केलं की आमच्या देशात दर 10 सेकंदात एक लेकरू पैदा होते आणि दर 10 मिनिटात एक शेतकरी आत्महत्या करते. आणि मग भारताला कृषी प्रधान ही उपाधी भेटली. आणि जे शेतकऱ्यांना उपाध्या करणं सुरू केल्या आणि जे लेखाची आत्महत्या करायला भिडले त्याला वाटे आपण का आत्महत्या नाही केली तर आपलं कृषी प्रधान पदच जाते का काय? आमच्या इथे एका शेतकऱ्याचं भांडण झालं बायको संग. तो म्हणे मी चाललो म्हणे जीव द्यायले. बायको म्हणे जाय नाहीतरी मेल्यावर म्हणजे जिथं पहिले तू काही कामाचा नाही म्हणे मेला तर 1 लाख तर भेटत. याला वाटलं तर बायकोनेच काही जे नाही आपली तर काय शेजारणीच्या भरसावर जगतायची. मग उठला बैठकीत गेला दोराचा फास बनवला गळ्यात टाकला स्टूलवर उभा झाला वर आड्याला बांधला आणि आता स्टूल लोटावत त्याची बायको धावत आली. याला टपा शेवटी बायकोली क्यू आली पण बायको म्हणे लवकर उरकावा मला स्टूलचं काम आहे. म्हणजे तू बर का धोळ्याचा मा स्टूल मध्ये ते. आमच्या इथं एका शेतकऱ्यानं लोकांना सांगितलं मी चाललो म्हणे रेल्वे रुळावर झोपाले तुम्ही या म्हणे 10 मिनिटात आणि माही म्हणे तुकडे घेऊन जा म्हणे. लोक 1 तासाने गेले तर हा जिताच सर्पासारखा गुन्हाही मारून बसला आणि माट्यासारखा इकडे तिकडे पाहूला. लोक म्हणे का बी म्हणे तू तर मेलाच नाही. अरे कसा मरू म्हणे मी गाडीत 2 तास लेट आहे म्हणे. याच्या बाजूला राणासाहेब शिदुरी होती डब्बा होता. लोक म्हणे डब्बा आणि शिदुरी खायले. अरे गाडी अक्षीण लेट झाली का उपाशी मरू का म्हणे. आपलं तर धोरण आहे म्हणे खाता खाता मराव पण मागं नाही सराव. मिर्झा यांनी नोटाबंदीवरून रसिकांना हास्य कल्लोळात बुडवत वास्तवाचं भान दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशात बीजेपी सारखे हुशार लोक नाही. चहा विकता विकता प्राईम मिनिस्टर झाले. जो सर्जिकल स्ट्राईक झाला 1000च्या नोटा बंद झाल्या 500च्या नोटा बंद झाल्या आणि मग 2000च्या आल्या. एक तर 2000ची काढाले 2 तास लाईनीत उभे राहा आणि मग 4 दिवस त्याची चिल्लर करत राहा. हजारच्या नोटीचे तर अशी येली झाले की मी पान ठेल्यावर गेलो त्याला म्हणलं खर्रा दे त्यानं 1000च्या नोटीत बांधून दिला. असाच एक बीजेपीचा कार्यकर्ता होता. सकाळी तो झोपेतून उठला दरवाजा उघडला अंगणाचा तर समोर एक यमदूत उभा होता. त्याच्या हातात एक कागदाची पुंगळी होती म्हणजे फेंडोळ होतं कागदाचं. बस म्हणे मी यमराजानं मला 32 लोकांची यादी दिली म्हणे आज दिवभरातून मला या 32 लोकांचा जीव घेऊन यमपुरीत जावं लागते म्हणे. पहिला नंबर तू हा म्हणे भाऊ आताच आमचं राज्य आलं जर असं खाऊ दे पिऊ दे 2-4 पिढ्याची सवलत करू दे सोय करू दे. तो म्हणे काही नाही पहिल्या नंबरवर तो नाव आहे म्हणे तुला 10 मिनिट पोरा संग बोल बायको संग बोल शेजारनी संग बोल पाजारनी संग बोल. मग आता हा बीजेपीचा माणूस हुशार माणूस हा म्हणे तुम्ही इतक्या दुरून आले बसा म्हणे तुम्ही आम्ही एक सरबत बनवलं ते प्या म्हणे. मी तोपर्यंत म्हणे माझी तयारी कर. हा आतमध्ये गेला सरबत आणलं याच्या नकळत त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं ते यमदूताला प्यायला दिलं. यमदूत तो गुंगीचा सरबत पेला आणि झोपला. यानं त्याच्या हातात ती पुंगळी काढली व आपलं नाव वरचं खोडलं सगळ्यात खाली लिहिलं त्याची पुन्हा पुंगळी केली त्याच्या हातात घालून दिलं. 10 मिनिटानं यमदूत शुद्धीवर आला. काय राजा सरबत होतं म्हणे जन्म गेला पण असं सरबत नाही पिलो म्हणे. आता मी तुझ्यावर खुश झालो म्हणे. मी तुला आता सवलत देतो म्हणे. मी पहिले वरून सुरुवात करणार होतो म्हणे आता मी खालून सुरुवात करतो. कवी फ मु शिंदे यांनी राज्य करील जनतेचे जो जो करील त्याचे ही कविता सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. राज्य आहे उगारलेल्या फोकांचे आणि ठोकून गच्च बसवलेल्या ज्ञानबाच्या मेघांचे. राज्य म्हणे जनतेचे राज्य म्हणे जनतेचे जो जो करील त्याचे कधीतरी लोकशाहीचे अन्यथा शाही लोकांचे. राज्य आहे उगारलेल्या फोकांचे आणि ठोकून गच्च बसवलेल्या ज्ञानबाच्या मेघांचे. जर्रा काजी यांनी तर सध्याच्या राजकारणावर आणि नेत्यांवर चपखल कविता सादर करून चांगलीच खसखस पिकवली. धीरे धीरे पेट को बढ़ाना है गट से निगल जाना है. धीरे धीरे पेट को बढ़ाना है
गट से निगल जाना है, कुंभकर्ण हमको बंदी खाना है, गट से निगल जाना है। सर अगली पंक्तियां हैं लीडरों पर। हमने घर को खाया, हमने गांव को खाया, हमने शहर को खाया, हमने राज्य को खाया, हमने घर को खाया, हमने गांव को खाया, हमने शहर को खाया, हमने राज्य को खाया, अब हमें देश को भी खाना है, गट से निगल जाना है। प्राध्यापक रामदास फुटाणे यांनी सूत्रसंचलन करून रसिकांना खिळवून ठेवलं. गुलाबी थंडीत निमंत्रित कवींनी एकाहून एक सरस कविता आणि किस्से सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. त्याचबरोबर कवींनी शिक्षण व्यवस्था, नापिकी, राजकारण्यांवर आपल्या अनोख्या शैलीतून जोरदार प्रहार केल्यामुळे हे कवी संमेलन रसिकांना अंतर्मुख करणारं ठरलं, एवढं मात्र निश्चित. कॅमेरामन मोहम्मद इरफानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद.